कॉलेजमध्ये असतानाच प्रेम प्रकरण जुळलं. प्रेम प्रकरण जुळल्याच्या नंतर त्या दोघांमध्ये चॅटिंग सुरू झाली, व्हॉट्सअपला फोन कॉल सुरू झाले, व्हिडिओ कॉल सुरू झाले आणि 5-6 महिन्याच्या या ओळखीचं रूपांतर एका वेगळ्याच वळणावरती गेलं. राजेश आणि शालिनी दोघेही एकाच कॉलेजमध्ये शिकायला होते. राजेश शालिनीला म्हटला की कुठे लॉजवर जर गेलोत, कुठे हॉटेलवर गेलोत तर कुठे आपण सापडू, आपल्या घरच्यांना समजेल, म्हणून सुरक्षित राहावं यासाठी त्यांनी समाजाच्या बाजूला निघून एका निर्जन स्थळी जाऊन आपण शारीरिक सुखाचा आनंद घेऊ, शारीरिक संबंध बनवू यासाठी दोघ जण शालिनी राजेशच्या गाडीवर बसली आणि एका निर्जन स्थळी जंगलामध्ये गाडी लावली आणि जंगलामध्ये जाऊन झाडाखाली एका दोघ जण शारीरिक संबंध बनवू लागले. ज्या वेळेला त्यांचे शारीरिक संबंध चालू होते त्याच वेळेला अचानक तिघे जण ऑन दी स्पॉट त्या ठिकाणी आले. त्या तिघा जणांनी या दोघांना पाहिलं आणि या दोघा जणांनी त्या तिघांना पाहिलं. या दोघांना भीतीपोटी काय करावं सुधरेना गेलं. राजेश आणि शालिनी भयभीत झाले होते, घाबरले होते. पळू की राहू असं त्यांना सुधरत नव्हतं. परंतु त्या तिघा जणांनी मोठ्या आवाजामध्ये दम दिला, आम्ही वनरक्षक आहोत, अधिकारी आहोत, तुम्ही जंगलामध्ये काय करताय, अश्लील चाले करताय, तुमच्यावर आम्ही गुन्हा दाखल करू, तुम्हाला जेलमध्ये पाठवू अशी धमकी देऊ लागले. राजेशला शालिनीला वाटलं हे अधिकारीच आहेत म्हणून ते देखील भिवू लागले. परंतु ज्या वेळेला अधिकाऱ्यांनी मागणी टाकली राजेशला सांगितलं, तू जर आम्हाला तुझ्या या प्रियसी शालिनी सोबत आम्हाला जर शारीरिक सुख घेऊ दिलास तर आम्ही तुला जेलमध्ये जाऊ देणार नाही. त्यावेळेला राजेशने विरोध केला, आम्हाला जेलमध्ये टाका पण मी असं करू देणार नाही म्हटलं. त्यावेळेला त्या तिघा जणांनी आळीपाळीने राजेशला एकेकाने धरायचं आणि एक जणाने शालिनी सोबत शारीरिक संबंध करायचे. पुन्हा पाठोपाठ पुन्हा राजेशला एक जणांनी धरायचं, दुसऱ्याने शारीरिक संबंध करायचे. असं आळीपाळीने तिघा जणांनीही शालिनीवर एकाच वेळेस अत्याचार केला. कंटिन्यू अत्याचार तिघा जणांचा झाल्यानंतर शालिनी गंभीर जखमी झाली. ते तिघा जण तिथून पळून गेले, कारण ते अधिकारी नव्हतेच तर ते देखील असेच फिरत फिरत आलेले, वाम मार्गाला लागलेले, गैरवर्तन करणारे टोळकेच होते. एकांताचा फायदा घेतला आणि एका निर्जन स्थळी जंगलामध्ये मी बॉयफ्रेंड सोबत आलेल्या प्रियसीवर दुसरेच तिघा जण चढून गेले. त्यानंतर राजेश शालिनीला घेऊन हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी तपासणी केली. त्यावेळेला सामूहिक अत्याचाराचा रिपोर्ट समोर आला. डॉक्टरांनी पोलिसांना कळवलं. पोलीस घटनास्थळी हजर झाले. पोलिसांनी जबाब नोंदवला राजेशचा आणि शालिनीचा आणि त्या तिघांच्या तपासावरती पोलीस लागले. वेगवेगळी पथकं तयार केली आणि त्या तिघा जणांच्या तपासावर लागले. परंतु राजेश आणि शालिनी देखील तेवढेच दोषी होते. या दोघांना देखील तेवढंच दोषी मानण्यात आलं. अनैतिक संबंध, शारीरिक संबंध यासाठी निर्जन स्थळी जाऊन मुलीचा जीव धोक्यात घालणारा राजेशला आज पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्या तिघा आरोपींचा फरार असलेल्या तिन्ही आरोपींचा तपास सुरू आहे. लवकरच त्या तिघा जणांना अटक करण्यात येईल असं आश्वासन देखील पोलिसांनी दिलेलं आहे. शालिनीला न्याय मिळेलच, परंतु ही घटना का घडली, राजेशचं आणि शालिनीचं कुठं चुकलं, एवढी भयानक घटना घडण्याचं कारण काय, याचा विचार आपल्याला ही घटना ऐकून आलाच असेल. त्या दोघांचं चुकलं काय? सुरुवातीला तर चुकलं अनैतिक संबंध, प्रेम प्रकरण. दुसरी गोष्ट, एका निर्जन स्थळी जाऊन शारीरिक संबंध करण्याचा विचार तो जीवाशी घेतला. अशा अनेक घटना आपण वारंवार पाहतच असतो. परंतु या घटनांमधून सावध राहणं खूप गरजेचं आहे. सुरक्षित राहा, काळजी घ्या, आपल्या आजूबाजूला काय होतं याकडे लक्ष द्या. अन्यथा अशा घटना जीवावर आपल्या देखील बेतात. कोणत्याही नात्यावर विश्वास ठेवू नका. कोणतं नातं कधी काय धोका देईल सांगता येत नाही. त्यामुळे काळजी घ्या, सुरक्षित राहा, सतर्क राहा. सध्या कलियुग आहे, वेगवेगळ्या घटना घडत आहेत. पावलोपावली चित्रविचित्र घटना पाहायला मिळत आहेत. नात्याची सीमा राहिली नाही. वर्षानुवर्षाची नाते आज एका क्षणामध्ये शारीरिक सुखासाठी, शारीरिक भोग भागवण्यासाठी, काम वाचण्यासाठी नष्ट होताना आपण पाहतोय. कुणी मुलांना संपवतोय, कुणी पतीला संपवतोय, कुणी पत्नीला संपवतोय. फक्त आणि फक्त विवाह बाह्य लग्न झालेलं असताना केलेले शारीरिक संबंध, कॉलेजमध्ये तरुण तरुणींचे होणारे अनैतिक शारीरिक संबंध, यामुळे भयानक अशा घटना घडत आहेत. आपल्या कुटुंबावरती लक्ष ठेवा. कुठे हालचाली कशा होतात याकडे बारकाईने नजर ठेवा, नाहीतर अशा घटनांना आपल्याला देखील सामोरं जावं लागतं. देश दुनियातील ताजा घडामोडी रिअल मराठी क्राईम स्टोरीज पाहण्यासाठी चॅनल सोबत राहा. भेटूया पुढील अशाच एका नवीन रिअल मराठी क्राईम स्टोरी सोबत. MMG न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा. भेटूया पुढील व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.